नमस्कार. साप्ताहिक पत्रकाच्या नांदेड लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने बारड येथे होत असलेल्या महाविकास आघाडीच्या आणि आपले लाडके उमेदवार काँग्रेस पक्षाचे वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ या सभेमध्ये ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते मनोहरराव धोंडेजी, माझे स्नेही आणि आमदार मोहनराव हंबर्डेजी, माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकरजी, माझे स्नेही आणि ज्यांनी नुकताच काही दिवसापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला ते यशपाल भिंगेजी, या सभेला उपस्थित असलेले पप्पू पाटील, कैलास बोडसे, विठ्ठल पावडे, सुनील वानखेडे, पप्पू बेग, संतोष कल्याणकर, शिवानंद शिवपूरकर, बबनराव बारशे, गोविंद गोदरे, प्रताप देशमुख, संदीप देशमुख, राहुल आठवले, माणिक लोमटे, श्रीनिवास महतवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवा संघटना आणि इतर मित्र पक्ष याचे सारेच नेते कार्यकर्ते, बारड येथील आणि बारड पंचकृषी येथून आलेले आमचे 72 मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, भारत देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र होत आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्याच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, दुसऱ्या टप्प्याच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि येत्या 26 एप्रिल रोजी आपल्याला या निवडणुकीचं मतदान करायचं आहे. नांदेड याकडं महाराष्ट्राचं आणि भारताचं लक्ष लागलेलं आहे. नांदेड काय करणार आहे? एक नांदेडकर
काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये गेले. लाख नांदेडकर आता काय करणार आहेत याकडं साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एक गेले म्हणून काही होत नाही. लाखो नांदेडकर आहेत तिथंच आहेत आणि ते काय करणार आहेत याकडं साऱ्यांचं लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गावागावामध्ये जातात तेव्हा गावकरी दार बंद करतायत असं आम्हाला कळालं. सिनेमातच पाहिलं होतं आम्ही. शोले आठवतोय तुम्हाला? शोले गब्बर सिंग जेव्हा एखाद्या गावामध्ये यायचे तेव्हा गावकरी दार बंद करून घ्यायचे. तसंच नांदेड मध्ये सुरू झालंय. जे राजकारण महायुतीकडनं देशात आणि राज्यात सुरू आहे त्याचा वीट आलाय मतदारांना. महायुतीनं या भारतामध्ये मतदारांनी निवडून दिलेले 16 सरकार पाडली. महाराष्ट्रातलं एक सरकार महाविकास आघाडीचं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आणि इतर 15 सरकार महायुतीनं भारतामध्ये पाडली. तुम्ही निवडून दिलेली सरकार. असं राजकारण यापूर्वी या देशामध्ये राज्यामध्ये कधीही झालं नाही. म्हणजे तुमच्या मताचा जो अधिकार आहे तो एका अर्थानं सत्ताधाऱ्यांनी गोठवण्याचा प्रयत्न केला हे आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले, घर फोडले. नांदेडमध्ये असं घडायला नको होतं अशी आमची सुरुवातीपासून भावना राहिली. नांदेड ही या राजकारणाला बळी पडलं याचं आम्हाला दुःख आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून आपण या जिल्ह्याला ओळखतो. आधुनिक भगीरथ ही उपमा आपण आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांना दिलेली आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यापासून हैदराबाद मुक्ती संग्राम या लढ्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका राहिली. तो इतिहास आहे नांदेडचा. नांदेडचा इतिहास हा लढवयांचा आहे. क्रांतिकारांचा आहे, संतांचा आहे. आणि या इतिहासाला कुठेतरी आज गालबोट लागलंय. ते गालबोट
दूर करण्याचं काम आता नांदेडच्या 72 मतदारांनी केलं पाहिजे. या ज्या प्रवृत्ती आहे त्याला रोखलं पाहिजे. आणि तुम्हाला चिंता करायची काही कारण नाही. तुम्हाला असं वाटेल आमच्या पाठीशी कोण आहे. तुमच्या पाठीशी सोनिया गांधी आहेत, तुमच्या पाठीशी राहुल गांधी आहेत, तुमच्या पाठीशी प्रियंका गांधी आहेत, तुमच्या पाठीशी नाना पटोले आहेत, तुमच्या पाठीशी बाळासाहेब थोरात आहेत, तुमच्या पाठीशी हा अमित देशमुख आहे. हे देखील मला इथं विनम्रपणे आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. आणि म्हणून काळजी करू नका, भूमिका घ्या. भूमिका घेणं महत्वाचं आहे. आणि आज खरंच व्यासपीठावर जे सगळे आहेत त्या नेत्यांचं मी कौतुक करू इच्छितो की तुम्ही इथं भूमिका घेतली आणि व्यासपीठावर आहात. आहे बिग बॉसचा कॅमेरा तुमच्यावर, मला माहिती आहे. बिग बॉसचा कॅमेरा आहे तुमच्यावर, पण तरीही त्या बिग बॉसच्या कॅमेऱ्याला त्याची तमा न बाळगता तुम्ही इथं सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढायला उभे आहात. याचा मला सार्थ अभिमान आहे. ही चळवळ आहे, लोकांची चळवळ. आणि या लोकांच्या चळवळीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत. या चळवळीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत. या क्रांतीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत. या परिवर्तनाचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत. भविष्याचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत. वसंतराव चव्हाणांच्या पाठीशी तुम्ही प्रत्येकाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आपल्याकडं आव्हान केलं आणि पुढच्या सभेला नाना पटोले हे तिथं येत असल्यामुळं तिथं ते गेलेले आहेत. पण वसंतराव चव्हाणांवर तुम्ही खूप प्रेम केलेलं आहे. काँग्रेस पक्षावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. भोकर इथे कधीही नेते आले गेले, पण कार्यकर्ते आणि मतदार हे हल्ले नाहीत. हाताचं चिन्ह कधी मतदारांनी सोडलं नाही. आणि हे हाताचं चिन्ह हे इंदिरा गांधींचं हाताचं चिन्ह आहे. हे शंकरराव चव्हाणांचं हाताचं चिन्ह आहे. हे विलासराव देशमुखांचं हाताचं चिन्ह आहे. हे शिवराज पाटलांचं हाताचं चिन्ह आहे. हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या भवितव्याचं चिन्ह आहे. आणि म्हणून या चिन्हाला तुम्ही कधी सोडलं नाही आणि तुम्ही सोडणार नाही. देशामध्ये राज्यामध्ये एक बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत. दोंडे इथं आले, त्यांनी आपल्या पुढं आपले विचार व्यक्त केले. भिंगे यांनी आपले विचार व्यक्त केले. आणि मग जेव्हा भगवा आणि पिवळा तिरंग्यामध्ये सामील होतो, भगवा आणि पिवळा जेव्हा तिरंग्यामध्ये सामील होतो तेव्हा इतिहास घडत असतो. आणि तो इतिहास आपल्याला येत्या 26 एप्रिल रोजी घडवायचा आहे. या नांदेड जिल्ह्याला सामान्य माणसाचा एक प्रामाणिक प्रतिनिधी वसंतराव चव्हाणांच्या रूपामध्ये या ठिकाणी उभा आहे. आणि यांनी जे नुसतं राजकारण केलं, त्यांच्या पाठीशी
आपण उभं राहणार नाही, ते तुमच्यासाठी गेले का? आता हे सगळे जे भारतीय जनता पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये आहेत, हे मूळचे इथलेच आहेत. आणि म्हणून ज्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला, विचार बदलला, आत्मा बदलला, अशांच्या पाठीशी उभं राहायचं का? आदरणीय साहेबराव बारडकर मला आठवत आहे, त्यांचा या परिसरामध्ये दबदबा कोणीही नाकारू शकणार नाही. त्यांची पुण्याई, त्यांचे परिश्रम, त्यांची तपश्चर्या, आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय साहेबराव बारडकर साहेबांचे जीवष्ट कंठस्थ संबंध हे आपल्यापैकी प्रत्येकाला ठाऊक आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा या महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना बिनशर्त पाठिंबा देणारे आदरणीय साहेबराव बारडकर साहेब अजूनही आम्हाला लक्षात आहेत. त्यांची पुण्याई, परिश्रम, तपश्चर्या, कार्य हे वसंतराव चव्हाण आता पुढे घेऊन जातील, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यांचेही प्रतिनिधी इथं आहेत, उभे राहा. तुमची ओळख आहे का? असेलच. काय करता आता सध्या? ॲडव्होकेट आहे. आणि कुठे? नांदेडला. राजकारणात नाही आहे आता सोबत. यायचंय का? आला? आलो. अच्छा, आलेले आहे, स्वागत आहे. तेव्हा ही जी माणसं आहेत, अशी जी माणसं आहेत, ही खरी आपली माणसं आहेत. आणि म्हणून यांच्या भवितव्यासाठी आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. काल परवा प्रधानमंत्री आले, मराठा आरक्षणाबद्दल ब्र शब्द काढला नाही, धनगर आरक्षणाबद्दल ब्र शब्द काढला नाही, लिंगायत आरक्षणाबद्दल ब्र शब्द काढला नाही. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत जे मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा नाही. आरक्षणाचं राजकारण करायचं, समाजाची दिशाभूल करायची, समाजाला भूल थापा द्यायच्या, समाजाची फसवणूक करायची आणि त्याच्यावर भाष्य मात्र करायचं नाही. आणि मग आपल्या प्रश्नांची जे उत्तर देणार नाहीत, किंबहुना आपले प्रश्न जे निर्माण करतायत, सोडवत नाहीत, यांना सोडायचं का? हाही विचार आपल्याला करावा लागेल. शेतकऱ्याच्या शेतीमालावर बोलले का? शेतकऱ्याच्या हमी भावाबद्दल, स्वामीनाथन आयोगाबद्दल काही भाष्य केलं का? महागाईबद्दल काही भाष्य केलं का? बेकारीबद्दल काही भाष्य केलं का? उद्योगांबद्दल काही भाष्य केलं का? गॅसच्या किमतीबद्दल काही भाष्य केलं का? खतांच्या किमतीबद्दल काही भाष्य केलं का? आणि याच्यावर भाष्य केलं नाही आणि काहीतरी संदर्भहीन, याचा निवडणुकीमध्ये काही चर्चाही नाही, अशा मुद्द्यांवर भाष्य करून यायचं आणि निघून जायचं. अशांच्या पाठीशी कृपा करून आता आपलं मत उभं करू नका, ते मत वाया घालू नका. भारतामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे.
मनोहरराव धोंडे इथं म्हणाले, अनेक जिल्ह्यामध्ये ते जाऊन आले आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विचारांचं वादळ निर्माण झालंय आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुतीचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आणि विशेषतः तुम्ही महाराष्ट्रभर फिरला, पण हे जे बदलाचे वारे आहेत ते महाराष्ट्रभर आहेत, पण त्याचा जोर हा मराठवाड्यात आहे, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. आणि आता मराठवाड्यातला हा जो जोर आहे तो नांदेडमध्ये अधिक कसा वाढेल यासाठी तुम्हा सगळ्यांना अहोरात्र मेहनत करण्याची आवश्यकता आहे आणि ते तुम्ही कराल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. सही आहे ना? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, हम गुलाम नहीं, हम योद्धा वंश के हैं. आज कोणी भारतामध्ये सत्ताधारी जर आपल्याला गुलाम म्हणून पाहत असतील तर त्यांचा गैरसमज आहे. त्यांना ही कल्पना नाही की आपण योद्धा वंशाचे आहोत. आणि म्हणून या लढ्यामध्ये योद्धा म्हणून तुम्हाला भूमिका बजावायची आहे. लातूर आणि नांदेड हे नातं काही नवं नाही. नांदेडने लातूरची काळजी केली, लातूरनं नांदेडची काळजी केली आणि भविष्यामध्ये नांदेड आणि लातूर खांद्याला खांदा लावून विकासाच्या महामार्गावर मार्गक्रमण करेल. मराठवाड्यामध्ये अग्रसेर शहर आणि जिल्हे म्हणून लातूर आणि नांदेड याचा विकास आपण मिळून करूया आणि या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची मान आणि शान कशी उंचावेल यासाठी एकत्रितपणे आपण उभे राहूया असं मी म्हणालो तर ते अतिशोक्तीचं होऊ नये. ऊन वाढत चाललेलं आहे. उन्हाच्या झाडा तुम्हाला पोचतायत, तरीही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं गेली अनेक तास या ठिकाणी उपस्थित आहात याबद्दल प्रत्येकाचं मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं. माझा आजोळ या परिसरातलं आहे असं तुम्ही मला आठवण करून दिली. ती आठवण करून देण्याची आवश्यकता नव्हती, कारण आम्ही ते कधीच विसरू शकत नाही. आणि आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय रंगराव देशमुख साहेब म्हणजे आजोळचे आमचे आदरणीय रंगराव देशमुख साहेब, जे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचे जिवलग आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जिवलग असे आदरणीय रंगराव देशमुख हा थोडक्यात आमच्या आजोळचा परिचय तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण आता तुम्ही वसंतराव चव्हाणांना निवडून देणार, त्यामुळे वसंतराव चव्हाणांना तुम्हाला हेही आठवण करून द्यावी लागेल की तुम्ही इथं आला होता, आव्हान केलं होतं, अमित देशमुख इथं आले होते, या परिसरात त्यांचं आजोळ आहे, आजोळाकडेही लक्ष खासदाराला द्यावं लागेल. आणि मग हा जो काही पारिवारिक आपला संबंध आहे तो देखील जोपासण्याचं काम आपण सगळे मिळून या ठिकाणी करणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आणि खास करून काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड राहुल गांधींनी आपल्याला पाठवलेलं आहे. पप्पू पाटील त्यांचे सगळे सहकारी भोकर विधानसभेमध्ये प्रत्येक घरामध्ये हे गॅरंटी कार्ड तुम्ही पोहोचवलं पाहिजे.
बेटमोकरेकरजी, नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक घरामध्ये हे गॅरंटी कार्ड आपण पोचवलं पाहिजे. आणि हे गॅरंटी कार्ड राहुल गांधींनी सही केली आहे. खाली मल्लिकार्जुन खरगे यांनी सही केली आहे. अनेक कलम याच्यामध्ये आहेत, 25 कलम आहेत आणि 5 मुख्य कलम. याच्यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाची पहिली नोकरी पक्की, देशातल्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाची पहिली नोकरी पक्की, ₹1,00,000 विद्या वेतन, ही युवा न्याय गॅरंटी राहुल गांधी यांनी दिलेली आहे. प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी, महिलांनी हे खास करून ऐकून घेतलं पाहिजे. सुन रही है ना, आवाज आ रही है मेरी, सुन रही है, ध्यान है आपका. प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी ₹1,00,000 नारी न्याय गॅरंटी राहुल गांधी यांनी दिलेली आहे. कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार शेतीमालाला हमी भावाची कायदेशीर गॅरंटी, शेतकरी न्याय गॅरंटी राहुल गांधी यांनी आपल्याला दिलेली आहे. श्रमिक न्याय गॅरंटी, मनरेगातही किमान मजुरी ₹400 याची गॅरंटी राहुल गांधी यांनी दिलेली आहे. आणि हिस्सेदारी न्याय गॅरंटी, समानतेसाठी जनगणना, सामाजिक व आर्थिक समानतेसाठी गॅरंटी हे राहुल गांधी यांनी दिलेली आहे. काँग्रेस गॅरंटी कार्ड, आणि याच्या माग ही 25 कलम किंवा 25 गॅरंटी इथे नमूद केलेल्या आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही वसंतराव चव्हाणांना निवडून द्यायचं, भारतामध्ये इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि इंडिया आघाडीच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे 25 कलम निर्णय मान्य होतील आणि त्या क्षणापासून ही गॅरंटी लागू होईल. हे जरा वाचून घ्या. हे लागू झालं, शेतकरी कधीही कर्जामध्ये बुडणार नाही, शेतीमालाचा भाव कधीही पडणार नाही, शेतकऱ्याला कधीही शेतीमाल घरामध्ये ठेवून योग्य वेळेची वाट पाहण्याची वेळ येणार नाही. सुशिक्षित बेकार जे पदवीधर आहेत ते घरामध्ये आणि अगदी नाक्यावर चहाच्या टपरीवर वेळ घालवणार नाहीत. मजुरांना जी मजुरी परवडत नाहीये, इथं अनेक महिला सुद्धा शेतावर मजुरी करायला जात असतील, तुम्हाला फक्त 150, 200, 250 रुपये मिळतात, पण आता कायद्यानं दर दिवशी 400 रुपये मजुरी तुम्हाला देण्याचा कायदा काँग्रेस करणार आहे. आणि त्या कायद्यासाठी तुम्हाला वसंतराव चव्हाणांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे. खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलता येईल, पण मी अधिक वेळ आपल्याला इथे थांबवून ठेवणार नाही. मी अरे ते नाना पटोलेंसाठी होता. जली को राख कहते हैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस राख से बारूद बनती है उसे वसंतराव चव्हाण कहते हैं. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, शंकरराव चव्हाण की बात पर. न जात पर न पात पर, शंकरराव चव्हाण की बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वा येस इथं फोटो काढतो